अजय पाटील यांच्या मिसेस सौभाग्यवती ऐश्वर्याताई यांना उमेदवारी आज मला वाटतं अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून मिळालेली आहे। ऐश्वर्याताईंनी आपला अर्ज दाखल केलाय। ऐश्वर्याताई, आपला नेमका अजेंडा काय असेल? नमस्कार. म्हणजे मला गोरगरिबांच्या ह्याच्यातून लोकांना मदत करावी अशी वाटते आणि त्यांना एका म्हणजे महिलांच्यासाठी ते असं करू वाटते। आणि मला कसं आमच्या घरात तर राजकारणी हे पूर्वीपासूनच आहे, वारसा आहे। आणि माझे पती हे होते, उपसभापती होते, पंचायत समितीला सदस्य होते, मी पंचायत समितीला सदस्य होते। सासरे गेली 25 वर्ष सरपंच होते। त्याच्यामुळे आमच्या घरचा हा राजकारणातला वारसा आहे आणि चांगल्या पद्धतीने आम्ही सगळं ते लोकांना मदत तेन करून आम्ही त्यांच्या समस्या तेन जाणून आम्ही त्यांची मदत केलेली आहे। एवढं बोलतील आता हे। कालपर्यंत आपण अनेक पक्षाशी संबंधित होतात, पण काल रात्री अचानकच आपण धक्का दिलात आणि अजित पवार गटाचं घड्याळ आपण खिशाला लावलं, त्याच्या मागचं नेमकं कारण काय? नेमकं कारण ह्या मतदारसंघ कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघ हा जनरल आहे आणि बऱ्याच पक्षाच्या नेत्यांनी जनरल आरक्षण असताना आरक्षण असणाऱ्या लोकांना या ठिकाणी संधी दिलेली आहे आणि जनरलच्या लोकांवर अन्याय होतो। बरेच वर्ष मी गेली 25 वर्ष ह्या पंचायत समितीच्या माध्यमातून आणि गावाच्या राजकीय सामाजिकच्या माध्यमातून मी काम करतोय आणि काम करत असताना भागातील बरेच मोठमोठे विकास कामं केलेले आहेत। उदाहरणार्थ दुधगावचा मोठा पूल बांधलेला असो, दुधगाव ते वडगाव पर्यंतचे रस्ते असो, ते राज्यमार्गाला त्या ठिकाणी याच्या नोंदी घालण्याची असो, भागात दवाखाने, सरकारी शाळा या सुधारणा असो, मराठी शाळेच्या सुधारणा असो, त्यासाठी फार मोठं मी या ठिकाणी काम केलेलं आहे। सर्वसामान्य गरीब लोकांचे त्यांना सेवा देण्याचं निदान पेन्शनची कामं वगैरे बरीच केलेली आहेत आणि आता नाही तर कधी नाही, कारण जनरलचं आरक्षण 15-20 वर्षातून एकदा होतं आणि परत आपल्याला ही संधी मिळणार नाही। आणि माझ्या कामाची दखल घेऊन बऱ्याच पक्षांनी मला बोलवून घेतलं, उमेदवारी माझी देणार होते, परंतु ह्यांचे एकमेकाचे अलायन्समुळे मला वरच्यांचा दबावामुळे ह्या नेत्यांनी मला उमेदवारी दिली नाही। तर ह्या सगळ्या मला जे उमेदवार देणार होते त्या नेत्यांच्या संगनमताने किंवा त्यांच्या मान्यतेने मला मुश्रीफ साहेबांनी बोलवून घेतलं माझ्या कामाची दखल घेऊन आणि मुश्रीफ साहेबांनी बोलवून घेऊन मला या ठिकाणी उमेदवारी दिली। तरी तो पक्ष सत्तेतला आहे आणि या भागात विकास कामं झाली पाहिजेत म्हणून मी ते घड्याळ चिन्ह या ठिकाणी हातात घेतलेलं आहे आणि मुश्रीफ साहेबांचं काम मोठं आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यात काम करायला चांगलं मदत होईल भागाच्या विकासाला, म्हणून घड्याळ हे चिन्ह घेऊन आम्ही या ठिकाणी जनतेसमोर जात आहे। तरी सर्वांनी सहकार्य करावं आणि मला मदत करावी एवढंच या ठिकाणी विनंती करतो। राष्ट्रवादी हा जुना पक्ष आहे आणि त्यांनी भरपूर चांगले राष्ट्रवादी पक्षानं पण चांगली कामं केलेली आहेत, मग त्या पक्षातनं मला एक संधी मिळालेली आहे आणि लाडकी बहीण योजनेची त्यांनी कामं भरपूर चांगली केलेली आहेत आणि मला एक त्या पक्षातनं काम करण्याची संधी मिळू देत असं मला वाटतं आणि माझी अशी इच्छा आहे मला। आणि मला अनुभव आहे, पंचायत समितीतून मी काम केलेलं आहे चांगल्या पद्धतीनं, मला अनुभव आहे त्याचा। त्याच्यामुळे आपल्याला जनरल मधनं जर उमेदवारी मिळत असेल तर आपण ते त्या पद्धतीने आपण ते काम करून दाखवायला पण पाहिजेत आहे आणि आपल्याला ती संधी मिळाली पाहिजेत। आता ओपन वाल्यांच्या मध्ये जर सगळी येत असेल तर हे चुकीचं आहे आणि घड्याळ चिन्हावर आम्ही लढवणार आहे। घड्याळ चिन्हासमोर बटन दाबून आम्हाला विजय करावा ही विनंती। सर्वसामान्य जनतेचा श्रावणबाळ समजल्या जाणाऱ्या नामदार हसन मुश्रीफ साहेबांनी बोलून उमेदवारी दिली, एका पक्षी एका सच्च्या कार्यकर्त्याला न्याय मिळाला। परिणामी जनरल आरक्षण असताना इतर आरक्षणाची माणसं उमेदवारी मागतातच का व नेते त्यांना संधी देतात का, असा खडाल सवाल अजय पाटील यांनी व्यक्त केला। याबद्दल मी पत्रकार विनोद शिंगेसह कॅमेरामन अतुल कसबेकर, भेंडवडे।